तुम्ही जर तिच्या पाठीशी उभं राहिलात ना तर ती जग जिंकेल. मी असं का बोलते, कारण एका स्त्रीला नेहमी पैशाची गरज नसते, तिला गरज असते पाठिंब्याची. तू करू शकते हे 4 शब्द पण तिचं आयुष्य बदलू शकतात. ती आधीच खूप मजबूत असते, पण जेव्हा तिच्या पाठीशी तिचा नवरा उभा राहतो ना तेव्हा तिची ताकद दुप्पट होत असते. घर दार, मुलं बाळ, सासू सासरे सगळं काही ती व्यवस्थित सांभाळतच असते. पण जर तिला तिच्या स्वप्नांसाठीही सपोर्ट मिळाला ना तर ती फक्त घरच नाही तर भविष्य पण घडवते बरं का. आपले व्हिडिओ बरेचसे दादा पाहतात, त्यामुळे म्हणलं चला 2 शब्द बोलावेत. त्यामुळे दादांनो, माझं एकच सांगणे, माझ्या अनुभवावरून सांगते तुम्हाला, तुमची बायको जर उडान घेण्याचा प्रयत्न करते, काहीतरी करण्याचा प्रयत्न करते ना तर तिला कधीच थांबू नका, तिला साथ द्या. कारण ती पुढे गेली ना तुमचं संपूर्ण कुटुंब पुढे जाणार आहे, आणि ती शिकली ना तर तुमची पुढली पिढी पण व्यवस्थित शिकणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ती कमावती झाली ना तिचा आत्मविश्वास वाढतो. आणि खरं सांगायचं झालं तर यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, पण यशस्वी स्त्री मागे जर पुरुष असेल ना तर दोघांचं आयुष्य बदलून जातं बरं का. कारण सपोर्ट म्हणजे फक्त परवानगी नसते, तर सपोर्ट म्हणजे विश्वास असतो. सपोर्ट म्हणजे मी तुझ्यासोबत आहे हे मनापासून एक दुसऱ्याला सांगणं असतं. त्यामुळे माझ्या दादांनो, तुम्ही तुमच्या बायकोला पाठिंबा द्या. उद्या ती तुमचं नाव अभिमानाने उंच करणार आहे. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ शिवजयंतीच्या दिवशीचा आहे. फौजी साहेबांनी सकाळी उठलो, 2 चक्रा मारून आलो, त्यानंतर म्हणलं आता सडा रांगोळी करावा. तर पाण्याचा सडा मारला. त्यानंतर मला झाडूपर्यंत फौजी साहेबांनी आसपासचे सगळे झाडाचे पानं गोळा करून एका जागेवर टाकले. आता हे दारामधले फुटमॅट सगळं झाडूपर्यंत मी झटकून बाजूला ठेवले होते. ते दारामध्ये पुन्हा फुटमॅट मी टाकले. आता त्यानंतर आता हे दारामधले ज्या पायऱ्या आहेत ना त्याच्यावरती बोरचं पाणी थोडंफार उडालेलं असतं ना पोर्च धुताना, तर त्याच्यावरती ते डाग खूप कसतरी दिसतात बरं का बोरच्या पाण्याचे, कारण थोडं खारट पाणी ना आमच्या बोरचं, त्यामुळं. तर ते पायऱ्या वगैरे पण म्हणलं पुसून घ्यावा आणि मस्त हळदीचं लेपन आणि रांगोळी करावा. कारण कसं आहे ना, कोणताही सणवार असला ना आपण देवाजवळ रांगोळी काढतो, उंबरठ्यात दारामध्ये रांगोळी काढतो, आणि त्यामुळे काय होतं, सण साजरा केल्यासारखं वाटतं. आणि तुम्हाला तर माहिती, मला घर सजवायला, घर साफसुथरं ठेवायला खूप आवडतं. आणि आपल्या हाऊसवाईफला घरातले रोजचे कामं तेच असतात बरं का. पण घरातले कामं बोजा न मानता, काम न मानता ते आवडीने आनंदाने केले ना तर कंटाळा अजिबात येत नाही. उलट मानसिक समाधान व ताजेपणा मिळतो. त्यामुळं फक्त गरज असते ती कामाकडे बघण्याची, आपल्या दृष्टिकोन बदलण्याची. उदाहरणार्थ, आपण जर गाणे ऐकत स्वयंपाक केला, घरातले कामं केले ना तर काम कसं होतं ते आपल्याला कळत पण नाही आणि अजिबात कंटाळा येत नाही. उलट ते आपलं काम आवरलेलं त्यामध्ये आपल्याला समाधान वाटतं. आता काही सणवार असलं, गुरुवार शुक्रवार असला ना तर मी उंबरठ्यामध्ये मस्त हळदीचं लेपन करते, उंबरठ्यामध्ये रांगोळी काढते, उंबरठा पूजन करते. तर त्यामध्ये पण मला एक आनंद वाटतो. सकाळ सकाळ उठल्यानंतर फ्रेश वातावरण असतं, बाहेर आल्यानंतर मी उंबरठ्यामध्ये धूप लावते, दिवा लावते, आणि त्या फ्रेश वातावरणामध्ये मस्त हळदीचं लेपन रांगोळी काढते ना तर एवढं भारी वाटतं ना, मन एकदम फ्रेश होऊन जातं सकाळच्या फ्रेश हवेमध्ये. तर घरातले कामं कसे होतात ना कळतच नाही. मग एकदम पटापट कामं आवरून घेते मी, आणि त्यानंतर मग दुपारचं आपलं व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर थोडाफार कधी आराम करते. त्यानंतर 3-4 वाजता मग पुन्हा आपलं कामं चालू होतात. आता तर मुलांचे पेपर चालू आहेत ना, त्यामुळे मी जरा थोडंसं व्हिडिओला गॅपच देते, कारण व्हिडिओ नंतर पडू शकतात, पण मुलांचं महत्त्वाचे पेपर आहेत ना, त्यामुळं म्हणलं चला व्हिडिओचा थोडासा गॅप झाला तरी काय हरकत नाही. आपल्या सगळ्या ताई मावशी मला समजून घेतात. आणि सॉरी बरं का ताईंनो, इतक्यात आहे ना सगळ्या कमेंटचे रिप्लाय पण गेलेले नाही येतं. तर अजून 1-2 पेपर राहिलेत मुलांचे, तेवढे त्यांचे पेपर झाले ना थोडी निवांत होईन मी, आणि मग सगळ्यांच्या कमेंटचे रिप्लाय मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण कसं आहे ना, पेपर मुलांचे चालू आहेत, अभ्यास पण तेच करतात, पण त्याचा लोड मला आल्यासारखं होतं, असं होतंय पहा मग. त्यामुळं माझं कशातच मन लागत नाही. मुलांना मी अजिबात काम सांगत नाही, फक्त तुम्ही व्यवस्थित खाऊन पिऊन अभ्यासाला बसा आणि पेपरला जा, असं करत असते. तर उंबरठ्यामध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारे मला डिझाईन काढायला खूप आवडते, त्यामध्ये पण एक वेगळाच आनंद वाटतो. आता उंबरठ्यामधली रांगोळी होतच आली होती, तर मुलं काय बोलले, आम्हाला नाश्ता बनवून द्या आधी, त्यानंतर मग तू निवांत रांगोळी काढत बस. तर सागरला पाठवलं होतं मी बाजारामध्ये ब्रेड, काकडी आणि टोमॅटो आणायला, कारण त्यांना व्हेज सँडविच करून द्यायचे होते. तर म्हटलं चला आता पहिले यांना नाश्ते बनवून देते, त्यानंतर मग निवांत बाहेरची रांगोळी काढन, आणि आतमधली देवपूजा पण करायची राहिली होती अजून. तर तुम्ही बघू शकता उंबरठ्यामध्ये मस्त अशी रांगोळी काढली होती मी, आणि शिवजयंती होती ना त्यामुळे म्हणलं रांगोळीमध्ये आपण आता भगव्या कलरची रांगोळी जरा भरू.
म्हणजे छान वाटतं. आता मुलांना सँडविच कशी बनवून देते मी ते पण मी तुमच्याशी थोडंसं शेअर करते. तर 2 ब्रेड घेतले मी. एका ब्रेडला मेयोनीज लावली आणि दुसऱ्या ब्रेडला मी टोमॅटो सॉस लावलं. आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी काकडी आणि टोमॅटो कापलं होतं. तर आपल्याला ऑमलेट सँडविच बनवायचं असेल ना तर हे काकडी टोमॅटो ठेवायचं. त्याच्यामध्ये आपण अंड्याचं ऑमलेट बनवायचं ते पण त्याच्यामध्ये घालू शकतो. पण मुलं बोलले की फक्त व्हेज सँडविच बनव. त्यामुळे मी काकडी टोमॅटो कांदा असं कापलं मध्ये ठेवलं आणि त्यांना असे सँडविच बनवून दिले. खूप आवडतं त्यांना. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट पाहिजे असेल ना तर शेजवान चटणी मिळते पहा पॅकेट, तर ती शेजवान चटणीसुद्धा लावली ना खूप छान लागतं सँडविच. आता त्यांना सँडविच बनवून दिल्यानंतर मी लागले देवपूजा करायला, कारण निवांत देवपूजा केली ना छान वाटतं. देवांना आंघोळ घातली मी, त्यांना स्थान देऊन मस्त पूजा केली आणि त्यानंतर आता बाहेरची पोर्चमध्ये रांगोळी काढून घ्यावा म्हणलं. आणि सणावाराच्या रिलेटेडच मला रांगोळी काढायला खूप आवडती. तर थोडा वेळ लागतो बरं का, पण एकदम मनाला समाधान मिळतं सण साजरा केलाय म्हणून. तर आज काय फरचीवर मी हळदीने सारवलं नाही, रांगोळीच थोडी पसरून दिली खाली भगव्या कलरची आणि पिवळ्या कलरची. त्याच्यावरती एक तलवार काढली, झेंडा काढला आणि मस्त अशी रांगोळी काढली होती छोटीशीच, पण छान वाटत होती. आता फौजी साहेब तर गेले होते ड्युटीवर, पण सागर, मी आणि राजू होता. आकाश अभ्यास करत होता. म्हणलं चला आता आपणच आरती करून घेऊ. तर शिवजयंतीच्या आदल्या दिवशी फौजी साहेब काय बोलले, तुम्ही छान शिवजयंती साजरी करताना तर तुम्हाला मी शिवाजी महाराजांची एक मोठी मूर्ती आणून देतो. तर त्यांना मी काय म्हणलं, शिवाजी महाराजांची मूर्ती नका आणू तुम्ही, आपल्या घरामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकची एवढी मोठी फ्रेम आहे, मग मूर्तीची काय गरज आहे. तर फौजी साहेबांना फौजमधून रिटायर होताना ही छोटीशी शिवाजी महाराजांची मूर्ती भेटलेली पितळाची ना, तर तीच मी टेबलावरती मांडली होती छोट्याशा पाटावर आणि तिथं दिवा वगैरे लावून मस्त छोटीशी पूजा केली. कारण आपल्या घरामध्ये एवढी मोठी फ्रेम आहे, त्यामुळं मोठ्या मूर्तीची काही गरज नाही वाटली मला. तर तुम्ही बघू शकता खूप मोठी फ्रेम आम्ही हॉलमध्ये लावलेली ना, ह्याच फ्रेमने आमच्या घराला एकदम छान असा लुक आलेला आहे. दुपारी पाहुणे आले होते ना, त्यामुळे मी काही जास्त शूट घेतलं नाही. तर डायरेक्ट मी आता संध्याकाळी स्वयंपाकाला लागल्यानंतर थोडंसं शूट घ्यावं म्हणलं. तर मी भाकरी करत होते किचनमध्ये. आकाश आला. असा अभ्यास वगैरे करत असताना आकाश मध्ये येत असतो माझ्याकडे, तो असा थोडासा लाड घालायला. तर आल्यानंतर मला काय करती काय नाही, स्वयंपाक काय करती, कशी आहे, बरी आहेस का. तर तो माझ्याशी असा मस्त गप्पा मारतो, थोडासा लाड घालतो आणि पुन्हा निघून जातो आणि अभ्यासाला बसतो. संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर जेवण केले, सगळ्यांनी आराम केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचं थोडंसं शूट घेतलं होतं मी, म्हणजे काल सकाळी. तर काय झालं, शिवजयंतीच्या दिवशी सागरला मी झेंडा आणायला सांगितला होता घरावरती लावण्यासाठी. पहिला खराब झाला होता, म्हणलं नवीन लावावा आता. तर सागर काय बोलला, दुपारी मी येताना झेंडा घेऊन येईन, पण त्याला यायला उशीर झाला, संध्याकाळ झाली होती, अंधार झाला होता. म्हणलं चला आता दुसऱ्या दिवशीच आपण झेंडा लावून देऊ. आणि मी आज नेव्ही ब्ल्यू कलरचा ड्रेस घातलाय ना, तर तो मी ऑनलाईन मागवला होता. 750 रुपयाचा फुल ड्रेस आहे. त्याची पॅन्ट नव्हती घातली मी, चेक करून पाहायला घातताना तसंच ठेवलं मी. मला खूप आवडला, कॉटनचा आहे बरं का, फक्त 750 रुपयाचा आहे. आणि काल शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणलं होतं ना मी, त्या ड्रेसची लिंक देईन, तर ते ॲफिलेटिंगमध्ये लिंक जातच नव्हती. त्यामुळे म्हणलं चला आता आजच्या ड्रेसची आणि कालच्या ड्रेसची, दोन्ही ड्रेसची लिंक मी आता आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते ताईंनो. बऱ्याचशा ताई कालच्या व्हिडिओला म्हणल्या ताई लिंक नाही दिली, तर ती लिंक देतच नाही आली ताईंनो, सॉरी बरं का. तर हे पहा आकाश मस्त तयार झाला होता, त्याला 1-2 फोटो काढायचे होते ना, त्यामुळे त्याने मस्त कुर्ता घातला होता. तर सागर बाहेर गेला होता ना, तर आकाश काय बोलला, मी झेंडा लावतो चला आता. कारण पहिलं ते बांबू लावलेला होता झेंड्याचा ना, तो तसाच होता, फक्त झेंडा त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित बांधायचा होता तो. 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की ताई घरावरती एक झेंडा लाव म्हणजे अजून छान वाटेल. तर पहिला लावला होता ताईंनो, पण तो जरा जुना झाला ना आणि जास्त वारा आलं तर तो फाटला होता, मग तो काढून टाकला आणि आता नवीन आणलाय, तर तो लावलाय आता आकाशनी. आणि ताईंनो, आम्ही इथं राहायला आलो त्यावेळेस आपल्या घरासमोर सगळ्या काट्याच काट्या होत्या, येड्याबाबळीचं जंगल होतं. मी म्हणायचे आपल्या येड्याबाबळीच्या जंगलामध्ये आपलं राजा राणीचं घर आहे, तर तसंच होतं. पण एवढ्यात ना आपल्या घरासमोर भरपूर घरं व्हायला लागलेत बरं का, आता हळूहळू गच्च भरायला लागले. आणि आकाश फोटो काढत होता वरून, तर कसा पोज देत होता पहा. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.